सामानाधिकरण्य होतं, ते एकच आहेत हे म्हणण्याचं तात्पर्य असतं. तर ज्ञानोबाराय म्हणतात की साक्षात शांकरी विद्येला, ऐका, साक्षात शांकरी विद्येला जर साक्षात प्रकट व्हावं वाटलं तर ती शांकरी विद्या ज्या मानवी आकाराने प्रकट होते त्या आकाराला गुरु असं म्हणतात. ही गुरुची सर्वोत्तम व्याख्या आहे जगातली. जगातली सर्वोत्तम व्याख्या गुरुची जर कोणती असेल तर ती ही आहे, गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या ही शांकरी. याच्यापेक्षा गुरुची आणखीन परिपक्व व्याख्या आपल्याला उपनिषदातूनही मिळणार नाही. हे मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतोय, बघून सांगतोय. उपनिषदातही इतकी सुंदर व्याख्या नाही. गुरुचं मोठेपण आहे विषयतः, प्रमाणतः आणि फलतः. आता याचा विचार करायचा आहे. याचा थोडासा विचार या संबंधानं मी करतो. काय असतं, विषयतः ज्ञान, विषयतः गुरु हे मोठे आहेत. कोणतं ज्ञान? साक्षात म्हटलंय ना, मग इथं ज्ञानाचा विचार करताना साक्षात ज्ञान कोणतं? कारण ज्ञानामध्ये दोन प्रकार आहेत. एकाला स्वरूप ज्ञान असं म्हणतात आणि दुसऱ्याला वृत्ती ज्ञान असं म्हणतात. या ज्ञानच आहेत, दोन्हीकडे ज्ञानच आहेत. काय आहे, थोडं व्याकरणाच्या आधाराने आपण गेलो की नाही, तर ज्ञायते अनेन इति वा ज्ञानम अशी एक ज्ञानाची व्युत्पत्ती आहे. आणि उपनिषदाच्या भूमिकेतून गेलो तर ज्ञप्तिर ज्ञानम अशी एक ज्ञानाची व्याख्या, व्युत्पत्ती आपल्याला दिसून येते. ज्ञायते अनेन इति वा ज्ञानम कर्तरी प्रयोग आहे आणि ज्ञप्तिर ज्ञानम हा भावे प्रयोग आहे. बरोबर आहे ना? मी चुकत असेल तर सांगा. व्याकरण ज्यांना ज्ञात आहे, शाळेतलं ज्यांना आठवतं अजूनही, त्यांनी हे सांगा. एक कर्तरी प्रयोग आहे आणि एक भावे प्रयोग आहे. भावे प्रयोग जिथं केला जातो ना तिथं स्वरूपाचा विचार केला पाहिजे आणि कर्तरी प्रयोग केला जातो तिथं वृत्तीचा विचार केला पाहिजे, असा एक सामान्यत्वानं नियम सांगितला जातो. बघा जमतंय का? ज्ञप्तिर ज्ञानम ज्ञान स्वरूपता आहे आणि ज्ञायते अनेन इति वा ज्ञानम हे वृत्ती ज्ञान आहे, कारण ते इंद्रियांच्या माध्यमातून होतं. ज्ञायते अनेन जे जाणलं जातं, जे जाणलं जातं. कसं जाणणार? तुम्ही बुद्धीच्या योगानं जाणाल, ज्ञानेंद्रियाच्या योगानं जाणाल. कारण का? ज्ञान आहे शेवटी. ते ज्ञान आहे म्हणजे जे जाणलं जातं ते ज्ञान आहे. मग त्या जाणीवा ज्या ज्या माध्यमातून होतात ते माध्यममध्ये आलं की कर्तरी प्रयोगाचा विचार करावा लागेल आणि मग वृत्तीचा विचार येतो. ते अवघड आहे थोडंसं प्रकरण पुढं जाऊन, परंतु मी कशा करता बोलतो आपल्याला, ज्ञान दोन प्रकारचं, एक वृत्ती ज्ञान आहे आणि एक स्वरूप ज्ञान आहे. मी इथे बसलोय, मला हे डोळ्याला दिसतं की इथे ठेवलेली ही फुलं चाफ्याची फुलं आहेत, त्यांचा रंग पिवळा आहे. मी हे पाहतो आहे की माझ्या उजव्या बाजूला पुरुष मंडळी बसलेली आहेत, माझ्या डाव्या बाजूला माता भगिनी बसलेली आहेत. हे मला कळतं आहे ना. ह्याच्यामध्ये हे मला कळतं की माझ्या अंगावर जे उपवस्त्र आहे ते काळ्या रंगाचं आहे, माझ्या हातामध्ये घड्याळ आहे, हे अमुक आहे, हे दिवे आहेत, अमुक आहे, हे पंखे आहेत, वगैरे 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 वगैरे. हे सगळं मला डोळ्याला दिसतं आहे. मग मी तुम्हाला जाणलं की नाही? जाणलं. तुम्ही पण म्हणू शकता की हे जे समोर बसलेत ते वक्ते आहेत, आम्ही श्रोते आहोत, हे अमुक आहे, हे तमुक आहे. तुम्ही सुद्धा म्हणू शकता. हे मी तुम्हाला जाणलं की नाही? तर जाणलं. कशाच्या माध्यमातून जाणलं? कशाच्या माध्यमातून? तर मी जाणलं आपल्याला डोळ्यांच्या माध्यमातून. तुम्ही समोर पुरुष बसलेले आहेत, इकडे माता भगिनी आहेत, वगैरे वगैरे. हे हा जो भेद मला दिसतो, हे माझी अंतःकरण वृत्ती त्या पदार्थापर्यंत पोचते. त्याला न्यायशास्त्रामध्ये त्याच्याकरता एक स्वतंत्र प्रक्रिया सांगितली प्रत्यक्ष ज्ञानाची. अंतःकरण वृत्ती विषयाच्या अनुषंगानं अनुकूल इंद्रियांच्या आधारानं विषयापर्यंत जाते. त्या विषयावर दोन आवरणं असतात, एक अंधकाराचं आवरण असतं आणि एक अविद्येचं आवरण असतं. त्याच्यातला बाह्य सूर्यप्रकाश किंवा या दिव्यांचा जो प्रकाश असतो, हा प्रकाश बाह्य आवरण जे अंधकाराचं आवरण आहे ते दूर करतो. आणि माझी वृत्ती जेव्हा त्या पदार्थापर्यंत पोचते त्यावेळेला वृत्तिस्थ चैतन्याच्या प्रकाशामध्ये माझी वृत्ती त्या पदार्थाशी एकरूप होते
आणि ती एकरूप झाली की मग मला त्या पदार्थाचं भान होतं आणि ज्ञान होतं, अशी न्यायशास्त्राने मांडलेली प्रत्यक्ष ज्ञानाची एक सामान्य प्रक्रिया. वेदांताचा त्याला थोडा विरोध आहे, नाही असं नाही, थोडा बदल आहे त्याच्यामध्ये, नाही असं नाही आहे. वेदांताने थोडा वेगळा विचार केला. वृत्ती पदार्थापर्यंत जाते आणि पदार्थाशी एकरूप होते, याला वेदांताने तेवढंसं प्राधान्य दिलं नाही. कारण वृत्ती आणि विषय हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि एकरूपता होण्याकरता कुठेतरी समानता लागत असते. मग वृत्ती ही चेतन आहे, कारण त्याच्या ठिकाणी वृत्तीस्थ चैतन्य आहे, त्यामुळे चैतन्याची चेतनता ही त्या वृत्तीमध्ये आपल्याला प्रतिबिंबित झालेली दिसते. आणि विषय हा जड आहे, मग चेतन असणारी वृत्ती जडाबरोबर एकरूप कशी होईल, असा प्रश्न वेदांताच्या समोर आहे. म्हणून वेदांताने वृत्ती विषयाशी एकरूप होते असं म्हणण्याच्या ऐवजी वेदांताने सांगितलं वृत्ती चैतन्य हे विषय चैतन्याशी एकरूप होतं असं म्हणा. म्हणजे चैतन्य आणि चैतन्य यांचा अभेद आपल्याला मानता येतो, पण वृत्ती आणि विषयाचा अभेद एकदम सिद्ध करता येत नाही. याच्याकरता म्हणून ते जाऊ द्या, हे निघालं म्हणून वाढत राहिलं आहे, दुसरं काही नाही. प्रत्यक्ष ज्ञानाची एक भूमिका आहे, एक प्रक्रिया आहे की अंतःकरण वृत्ती अनुकूल विषय इंद्रियाचं ग्रहण करत आधार घेऊन त्या पदार्थापर्यंत पोचते, पदार्थाशी एकरूप होते. मग अयम घट हा अयम पट हे चालू राहतं. हा घट आहे, हा पट आहे, हा पुरुष आहे, या स्त्री आहेत, हा अमुक आहे, हा लाल रंग आहे, हा काळा रंग आहे, हे सगळं चालू राहतं. पण या सगळ्याला माध्यम काय आहे, तर वृत्ती हे माध्यम आहे. माध्यम काय आहे, तर इंद्रिय हे माध्यम आहे. इंद्रिय हे माध्यम आहे. म्हणून बाकीची जी ज्ञानं होतात ना, ही ज्ञानं ज्याला आपण वृत्ती ज्ञान म्हणतो, ही ज्ञानं आम्हाला पदार्थाचा बोध करून देतात. पण हा जो बोध आहे, या बोधानं आम्ही पदार्थ रूप किंवा बोध रूप होत नाही, ही अडचण आहे. अडचण आहे. माझ्या डावीकडे माता भगिनी बसलेल्या आहेत असं त्यांच्या स्त्रीत्वाचा बोध ज्या वेळेला मला होतो, त्यावेळेला मी स्त्री होत नाही ना. हा दगड आहे असं ज्या वेळेला मला वाटतं, त्यावेळेला ती वृत्ती दगडाच्या रूपाला प्राप्त होते, घटरूपाला प्राप्त होते. पण घटरूपाला प्राप्त झालेली वृत्ती ज्याला ते ज्ञान होणार आहे त्याला घटरूप बनवत नाही ना, बनवत नाही, असं होणार नाही. बरं, हा घट आहे, हा या स्त्रिया आहेत असं जेव्हा मी म्हणतो आणि माझी मान इकडून इकडे फिरवतो, त्यावेळेला मला काय कळतं, हे पुरुष आहेत असं कळतं की नाही. मग स्त्री आहे, स्त्रिया आहेत हे कळल्यानंतर पुरुष आहेत हे दुसरं ज्ञान होण्याकरता माझ्या वृत्तीला तिथून परत माझ्या ठिकाणी यावं लागतं. माझ्या ठिकाणी आलेली ती अंतःकरण वृत्ती पुन्हा नेत्रेंद्रियद्वारा पुरुषांपर्यंत पोचते. ती अंतःकरण वृत्ती पुरुष रूप होते आणि मग मी म्हणतो की इकडे पुरुष बसलेले. म्हणजे माझी अंतःकरण वृत्ती स्त्री हे ज्ञान मला जेव्हा करून देते आणि पुरुष हे ज्ञान जेव्हा करून देते, तेव्हा परस्पर स्त्रीकडून पुरुषांकडे जात नाही. त्या अंतःकरण वृत्तीला पुन्हा मध्ये स्वस्थानी यावं लागतं. कारण स्वस्थानी आल्याशिवाय ती परस्पर तिकडं जाऊ शकत नाही. मोठी अडचण आहे हे ज्ञानामध्ये. म्हणून तर संतांनी सांगितलं, या भानगडीत पडूच नका, रामकृष्ण हरी म्हणा, मोकळवा, नकोच ही पीडा आपल्याला. किती सोपं आहे रामकृष्ण हरी म्हणणं, मुखी नाम हाती मोक्ष. अनुभवामृताचे 5 दिवस कशाला वाया घालवता. रामकृष्ण हरी 5 दिवस भजन करू आपण, किती आनंद आहे, किती समाधान असं आहे. तर हे काय आहे, हे जे पदार्थाची भिन्न भिन्न ज्ञानं ज्या कारणानं आपल्याला होतात त्या ज्ञानाला वृत्तीज्ञान असं म्हणतात. वृत्तीज्ञान. कारण विषयाकडे गेलेली अंतःकरण वृत्ती माघारी यावी लागते. माघारी आलेली वृत्ती दुसऱ्या विषयाकडे जाते, तेव्हाच विषय विषयातला भेद आपल्याला कळतो. वृत्तीज्ञानानं जीव मुक्त होत नाही. पण ज्ञान मग कशाला म्हणतात, की ज्याच्याने आम्हाला ब्रह्म कळतं ते ज्ञान. ज्ञप्तिर्ज्ञानम. इथे विचार करायचा. ज्ञानाने, ज्या ज्ञानाने आम्हाला ब्रह्म दाखवलं ते ज्ञान नुसतं ब्रह्म दाखवत नाही, आम्हाला ब्रह्म करतं. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती हा उपनिषदाचा नियम आहे. ब्रह्म जाणणारा ब्रह्मच होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर केलेलं भाष्य बघा. आपला विचार काय चालला आहे, गुरुहु इति आख्यया लोके साक्षात विद्या ही शांकरी. गुरु म्हणजे साक्षात शांकरी विद्या आहे, प्रकट झालेलं ब्रह्मज्ञान आहे असं ज्ञानोबराय म्हणतायत. त्या दृष्टीने आपण विचार करतोय आणि म्हणून थोडंसं आता ज्ञानोबरायांच्या प्रमाणानं बोलतो.
13वा अध्याय ज्ञानेश्वरीचा. ज्ञानोबा बोलतात, भगवान बोलतात अर्जुनाला, अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतद ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा. याच्यापेक्षा वेगळं अन्यथा जे आहे ते सगळं अज्ञान आहे. एतद ज्ञानम इति प्रोक्तम, यालाच ज्ञान असं म्हणतात. कोणतं ज्ञान? अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम. दोन गोष्टी ज्ञानाच्या लक्षणात भगवंतानी बोलून दाखवल्या आहेत. एक तत्व आम्हाला प्राप्त करून देणारं आणि दुसरं नित्य असणारं. दोन गोष्टी ज्ञानोबारांनी बोलून दाखवल्या. ऐका, भगवंतानी बोलून दाखवल्या आहेत. भगवंतानी जे बोलून त्याकडे येऊ आपण, पण हे भगवंतानी जे बोलून दाखवलं त्याला सोपं करताना ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायातल्या या श्लोकाच्या खालच्या पहिल्या 2 ओव्यांमध्ये काय म्हटलंय ते आपण ऐका. ज्ञानेश्वर महाराज किती सोपं बोलतात. ते असं म्हणतात, अर्जुना कशालाही ज्ञान म्हणू नको, मग तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव तिये वाचोनी आने भवस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसा मने निश्चयो केला. ज्ञान एकच आहे जे आम्हाला ब्रह्म दाखवतं. ज्ञान त्यालाच म्हणा की ज्याच्याने आम्हाला परमतत्व कळतं, आणि त्याला सोडून जी बाकी ज्ञान आहेत, ज्या ज्ञानाने आम्हाला भवस्वर्ग दाखवला, आम्हाला काय मृत्यूलोक दाखवला, स्वर्ग दाखवला, वैकुंठ लोक दाखवला, पाताळ लोक दाखवला, हे दाखवलं ते दाखवलं, स्त्री पुरुषातला भेद दाखवला, हे ताट वाढलंय त्याच्यातलं ही आमटी आहे, ही भाकरी आहे, ही पोळी आहे, हे अमुक आहे, ही भाजी आहे, ही चटणी आहे, कोशिंबीर आहे, या भिन्नत्वांचं जो आम्हाला बोध करून दिला त्याला वृत्तीज्ञान म्हणतात. ते ज्ञान ज्ञान नाहीच आहे, अरे ते अज्ञानच आहे. मग अज्ञानाला ज्ञान का म्हणा? कारण अज्ञानाचं आडनाव ज्ञान आहे म्हणून, दुसरं काही कारण नाही. अज्ञानाचं आडनाव ज्ञान आहे म्हणून त्याला नाईलाजानं ज्ञान म्हणावं लागतं. इंद्राला आपण देव म्हणतो की नाही? इंद्राला इंद्रदेव, ब्रह्मदेव, काय देवपण आहे यांच्यामध्ये? काय देवपण आहे? भगवंताने म्हटलंय आब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तिनोर्जुन. 8व्या अध्यायामध्ये म्हटलं की नाही, ब्रह्मदेवाच्या संबंधामध्ये ब्रह्मपणाचे नि भडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे. ज्ञानोबारांनी बोलून दाखवलं की नाही. मग ब्रह्मदेवाला पुनरावर्तन आहे म्हणजे त्यालाही जन्माला येणं मरणं आहे, आणि आम्हालाही जन्माला येणं मरणं आहे. मग आमच्यात आणि ब्रह्मदेवात काय फरक आहे? काही नाही. आपण लवकर मरतो आणि लवकर जन्माला येतो, तो लवकर मरत नाही, लवकर जन्माला येत नाही, एवढाच फरक. येतो तर तोही येतो. न चुकती पुनरावृत्तीचे वळसे. आब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तिनोर्जुन. पुनरावर्तन तर त्यालाही आहे, पुनरावर्तन आपल्यालाही आहे. मग आम्ही जीवन तो देव का? तर इंद्र आणि ब्रह्मदेव यांना कसलंच देव पण नाही आहे. मग त्यांना देव का म्हणतात? तोच विचार आहे, त्यांचं आडनाव देव आहे म्हणून, दुसरं काही कारण नाही. आपल्यापेक्षा थोडे बरे आहेत एवढंच आहे. आपल्यापेक्षा थोडे बरे आहेत. एक सांगतो आपल्याला, आता हा विषय निघाला म्हणून मी म्हटलंच होतं थोडं सोपं करायचं आहे, तर थोडं स्पष्ट बोलतो. काय आहे, आपल्यापेक्षा थोडे बरे आहेत म्हणजे काय? वेगळं काहीच नाही. आपल्यापेक्षा थोड्या उच्च प्रतीच्या विषयांचा भोग घेतात एवढंच आहे, बाकी काही नाही आहे. ते अमृत पीत असतील, आम्ही अमृत तुल्य पीत असू, एवढाच फरक आहे. एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही आहे. बाकी म्हणजे काय आहे की आम्हाला जे विषय मिळतात ना त्या विषयापेक्षा थोडा वरचा दर्जा तेच विषय, पण अधिक आकर्षक, अधिक बरे वाटावेत असे. बरं, कुणाला बरे वाटावेत असे? आम्हाला बरे वाटावेत असे, त्यांना नाही. जे विषय जिंकून जन्माला आले, ज्ञानोबारांनी म्हटलं विषय जिणोनी जन्मले ऐसे शुकादी दादुले. शुकाचार्यांना विचारा, शुकाचार्यांना विचारा ना, तुम्हाला मृत्यूलोकातल्या स्त्रीबरोबर लग्न करायचं आहे का रंभेबरोबर लग्न करायचं आहे? तर ते म्हणतात दोन्ही एकच आहे. त्यांना विचारा. मग आमच्या स्त्रीपेक्षा रंभा बरी हे कुणाला वाटतं? आम्हाला वाटतंय. म्हणजे ज्या उच्च विषयाच्या, उच्च प्रतीच्या विषयाची आकर्षकता ते भोगतात,
ती आकर्षकता त्यांच्याही दृष्टीनं नाही आहे, ती आमच्या दृष्टीने. म्हणजे ज्यांना कनिष्ठ विषय मिळालेले आहेत त्यांना इतरांना मिळालेले विषय नेहमीच वरिष्ठ वाटत असतात. त्याच्यातलं मानसशास्त्र आपण लक्षात घ्या. मला जे मिळतं आणि तुम्हाला हातात, लहान मुलांचं असंच असतं ना, लहान मूल कुठेतरी जत्रेत वगैरे जातं. आता जुने दृष्टांत सोडून द्या, आपण नवीन घेऊ. किती मनातलं ओळखता हो तुम्ही. एक्झिबिशनला जाऊ. चला अजून थोडं. लहान मूल जातं कुठेतरी, खाण्याचे पदार्थ दिसले, बाबा मला आईस्क्रीम पाहिजे. बर, वडील जर बरे असतील तर घेऊन देतात. काय असतं ते, सॉफ्टी मिळतं 50 रुपये 100 रुपयाला सॉफ्ट. घे घे आईस्क्रीम घे. खात 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 ते मूल निघतं. आता आपल्या हातात आईस्क्रीम आहे, ते आपल्याला हवं होतं, ते आपल्याला मनासारखं मिळालं आहे, गोड आहे, आवडतं, खावं की नाही. खात पुढं निघतं. आणि पुढून जर एखादं दुसरं मूल हातामध्ये लाल रंगाचं आईस्क्रीम घेऊन आलं की याला पांढरा रंग कमी वाटायला लागतो. मी लहान मुलाचं उदाहरण दिलंय फक्त. मला सांगायचंय काय, आपल्याला कळलं का, की प्राप्त विषयापेक्षा अप्राप्त विषयामध्ये माणसाला नेहमी रुची असते. हा नियम आहे, हे मानसशास्त्र आहे. त्यामुळं इंद्र ब्रह्मदेवांना प्राप्त होणारे विषयाचे भोग आपल्यापेक्षा बरे आहेत हे आपल्याला वाटतंय. जे विषय जिंकूनच जन्माला आलेले आहेत ना, त्यांना कधीच हे असं वाटणार नाही की हा एक विषय आणि हा एक विषय, या विषयामध्येच काहीतरी तारतम्य ठेवलं पाहिजे. हा विषय जिंकून आलेल्यांना नाही आहे, त्यांना तारतम्य नाही, त्यांना दोन्ही विषय विषयच आहेत, त्यामुळे दोन्ही त्याज्यच आहेत. इंद्रपदाधिक भोग भोग नव्हे तो भवरोग म्हणतात तुकाराम महाराजांचा गाथा वाचा आपण. ते म्हणतात इंद्र ब्रह्मदेव ही जी पदं आहेत ना, अरे ही पदं नाही आहेत, हा रोग आहे, रोग. इंद्रपदाधिक भोग भोग नव्हे भवरोग, हा भवरोग आहे. आणि हा भवरोग इंद्र ब्रह्मदेवाला असला तर आम्हालाही तोच भवरोग लागलेला आहे. आम्ही त्याच भवरोगानं पछाडलेलो आहोत. आम्ही फक्त जीव आहोत आणि ते देव या नावाला प्राप्त झालेले एवढंच आहे. का, त्यांचं कर्म थोडं बरं आहे. शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा एवढं झालं, एवढंच आहे. इंद्र यज्ञ वगैरे करून ते जरा वरच्या अवस्थेला पोचलेले एवढंच आहे. पण आहे ते दोघांचं ऑफिस एकच आहे. कोणी एक, आता हे काय सांगावं, क्लास 1 असेल, कोणी क्लास 4 असेल, पण ऑफिस एकच आहे, भोग एकच आहेत. भोगाची आकर्षकता बदललेली. याचं आडनाव एक आहे, आडनाव देव आहे म्हणून देव म्हणायचं. नाहीतर दुसऱ्याचं बरं बघून पोटात दुखणं हा माणसाचाच धर्म नाही, हा इंद्राचाही धर्म आहे. नाहीतर कोणी तपाला बसलं की अप्सरा पाठवण्याचं काय कारण आहे मला सांगा. म्हणून मी इंद्राची व्याख्या नेहमी गमतीनं असं करतो, कोणीही तपाला बसलं की ज्याच्या पोटात पहिलं दुखतं त्याचं नाव इंद्र आहे. कारण खुर्चीचा प्रश्न आहे. हा तप करून माझी खुर्ची बळकावेल तर ही अडचण इंद्राला पण आहे. आचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये स्वर्ग काय मृत्यूलोक काय दोन्हीला एकच म्हटलंय. अशुद्धम ही जगत, त्या सांख्यांच्या मताची मांडणी करताना ब्रह्मसूत्र भाष्यात, अशुद्धम ही जगत सुख दुःख मोहात्मकतया प्रीती परिताप विषादादी हेतुत्वात स्वर्ग नरक उच्च अवच प्रपंचत्वाच्य, सांख्यांच्या मताची मांडणी आहे. पूर्व पक्ष केला आचार्याने ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये. कशा करता आपल्याला मी हे बोललो, आपला विषय चालला ज्ञानाचा. वृत्तीज्ञान आणि स्वरूपज्ञान याच्यात अंतर आहे. वृत्तीज्ञानाला ज्ञान म्हणायचं नाही आहे, कारण वृत्तीज्ञान आम्हाला अशा पदार्थाचा बोध करून देतो की ज्या पदार्थामध्ये परिवर्तन आहे, जे पदार्थ नित्य नाही आहेत. अध्यात्मज्ञान नित्यत्वम एतज्ञानम, जे नित्य टिकतं, विषयतः जे श्रेष्ठत्व सांगायचं आहे ना, नित्यत्व हे विषयतः श्रेष्ठत्व आहे. विषय कुठून निघाला आहे?
कोणत्याही पदार्थाचं व्यक्तीचं श्रेष्ठत्व सांगत असताना 3 भूमिका मांडाव्या लागतात. विषयतः श्रेष्ठत्व, प्रमाणतः श्रेष्ठत्व आणि फलतः श्रेष्ठत्व. याच्यातल्या विषयतः श्रेष्ठत्वाचा विचार आत्ता मी सांगतोय. खुंटा सोडायचा नाही. बाकी फिरून कुठेही यायचं, पण मूळ मुद्दा तिथं आहे तो सोडायचा नाही. हे फिरणं आहे ना, ते समजून घेण्याकरता म्हणून वृत्तीज्ञान आम्हाला अशा पदार्थाचा बोध करून देतं की जे पदार्थ शाश्वत नाही आहेत, ज्या पदार्थामध्ये परिवर्तन आहे, ज्या पदार्थाला बदल हा त्या पदार्थाचा स्थायी भाव आहे, ज्या पदार्थामध्ये स्थित्यंतर आहेत, अशा पदार्थाचा बोध ज्या ज्ञानाने होतो त्या ज्ञानाला वृत्तीज्ञान म्हणा. किंवा अजून एक मी युक्तिवाद म्हणून त्याच्याकरता सांगतो. उदाहरणाने सांगतो. उत्तरोत्तर ज्ञानानं जे पूर्व ज्ञान बाधित होत राहतं त्या ज्ञानाला वृत्तीज्ञान म्हणतात. दुसरा एक युक्तिवाद करतो मी, हे समजून घेऊ आपण. एका पदार्थाची अनेक ज्ञानं बऱ्याच वेळेला होतात. व्यवहारात आपल्याला हे अनुभव आहेत. एखादा मनुष्य चांगला आहे असं पहिल्यांदा आपलं मत बनतं. कपड्यावरून बनेल, त्याच्या चेहऱ्यावरून बनेल, रूपावरून बनेल, आपल्या संबंधानं त्याचा जो आचार प्रकट झाला त्या आचारावरून बनेल. माणूस चांगला माणूस आहे, चांगला. कालांतराने त्या माणसाची जवळीक वाढली, कालांतराने त्या माणसाबरोबर वारंवार व्यवहार करण्याचे प्रसंग आले की मग मनुष्य काय म्हणतो, वाटतो तितका बरा नाही. हे बदललं की नाही ज्ञान? व्यक्तीबद्दलचं ज्ञान बदललं की नाही? बदललं. या बदलणाऱ्या ज्ञानाने काय केलं? उत्तर ज्ञान जे झालं, नंतरच्या काळामध्ये जे ज्ञान झालं त्या ज्ञानानं पूर्वी झालेल्या ज्ञानाला बाधित केलंय. बरोबर आहे? उत्तरोत्तर ज्ञानानं जे पूर्व ज्ञान बाधित होतं त्या ज्ञानाला वृत्तीज्ञान असं म्हणतात. अशी एक व्याख्या मी आपल्यासमोर ठेवली आहे. एक युक्तिवाद म्हणून, एक विचार म्हणून, आपल्याला लक्षण करायचं आहे म्हणून. नंतर झालेलं ज्ञान उपयोगाचं आहे. त्याच्या पूर्वी झालेलं ज्ञान त्याच्यानं खंडित झालं. आम्हाला एखादा पदार्थ कळतो आणि नंतर मात्र त्या पदार्थाबद्दल आमचा दुसरा काहीतरी भ्रम होतो. कालांतरानं तिसरा होतो, कालांतरानं चौथा होतो. हे होतं की नाही? होतं. कशावरून होतं? याला कारणं अनंत असतील. आमची मतं बदलली असतील, आमची बुद्धी बदलली असेल, आमच्या ज्ञानात वाढ झालेली असेल, प्रमाण चुकलं असेल, अन्य काही झालं असेल, कुणावर तरी आमचा विश्वास बसला असेल, जे काही व्हायचं असेल. मी याला एक गंमत म्हणून उदाहरण सांगतो. एक गंमत म्हणून मला एक 5 मिनिटं द्या, एवढा विषय सांगून थांबतो. वृत्ती आणि स्वरूप ज्ञानाचा विचार सांगून विषयतः सद्गुरू हे ज्ञानरूप आहेत, ही त्यांची श्रेष्ठता एवढीच फक्त मला सांगायची, तेवढी सांगतो. सांगू काय दृष्टांत? का कळलंय आपल्याला? कळलं असेल तर पुढे जातो, म्हणजे कळलं नाही सांगतो. मला काही नाही, नाही मी सांगतो. मी सांगायला काही मला अडचण नाही. कळलं असेल तर, न सांगितलं तरी चालेल असं वाटलं मला. ठीक आहे. एका माणसाला आपल्या मुलीचं लग्न करायचं. कुठेतरी एक स्थळ आहे असं त्याला कळालं. कागदावर पत्ता वगैरे काय आवश्यक गोष्टी लिहून घेतल्या, त्या गावी गेला. गेल्यानंतर शोधायचं आहे घर. जाताना एका माणसाला त्याने विचारलं की इथे कुठेतरी या माणसाचं घर आहे, कुठे आहे हो? त्याने त्याच्याकडे निरखून बघितलं आणि त्याने विचारलं, कशा करता? सांगणार यांनी सरळ सांगावं, अवांतर चौकशा करू नयेत. सरळ विचारलंय कुठे आहे सांगावं. डावीकडचं घर, उजवीकडचं घर, चौथं घर, अमुक घर, तर काहीतरी सांग. त्याने कशा करता? तुला काय करायचं? तर कशा करता? तर म्हणाला, काही नाही, माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, या घरातला मुलगा लग्नाचा आहे असं कळलं आहे, त्यामुळं पत्रिका वगैरे द्यावी, काही बोलावं, काही चौकशी करावी, चाललो. तो म्हणाला, याच्यापेक्षा आयुष्यभर मुलगी अविवाहित राहिली तरी चालेल, त्या घरात देऊ नका. तो म्हणला, का? चांगले नाहीत लोक. कशावर? मी या गावात राहतो, माझा संबंध आहे,
माणसं चांगली नाहीत. कशा करता मुलीच्या जीवनाचं वाटोळं करता? नका देऊ. मी सांगतो तुम्हाला, तुमचा माझा संबंध नाही, पण कुणाच्या तरी मुलीचं का वाटोळं व्हावं असं मला वाटतं, म्हणून तुम्हाला सांगितलं. तुमची इच्छा, पण मला म्हणाल तर मुलीला देऊ नका त्या घरामध्ये, आयुष्याचं सगळं वाटोळं होऊन जाईल. म्हणलं असं बिलकुल देऊ नका. ठीक आहे. पुढं निघाला, त्याच्या मनात विचार आला, ठीक आहे असेल काहीतरी. आता आलोच आहोत तिथपर्यंत, बघावं तरी काय आहे हे तरी बघावं, घरात गेल्यावर कळेल ना आपल्याला. पुढं निघाला. त्यांनी घर सांगितलंच नाही. दुसरा एक माणूस भेटला. त्यांनी त्याला विचारलं, अमका अमका माणूस कुठे राहतो, कशाला? असं असं मुलगी लग्नाची आहे, स्थळ आहे म्हणून कळालं, जाऊन द्यावी मुलगी असं वाटतं म्हणून विचार. तो म्हणाला, असं स्थळ पंचक्रोशीत मिळणार नाही. फार योग्य ठिकाणी मुलगी देत आहे. योग्य ठिकाणी घरातले लोक मुलीला सून म्हणून वागवणार नाहीत, मुलगी म्हणून वागवतील. मी सांगतो तुम्हाला कशावरून. मी तिथे जवळ राहतो त्यांच्या. डोळे झाकून मुलगी द्या. मी सांगतो, काही विचार करू नका, काही चौकशी करू नका, पत्रिका दाखवण्याच्या भानगडीत पडू नका, सरळ जा, मुलगी देऊन टाका. अहो म्हणे, आत्ता येताना एका माणसाने मला सांगितलं, त्या घरात अजिबात मुलगी देऊ नका, माणसं चांगली नाही आहेत. याने विचारलं, असा थोडा बुटका माणूस होता? हो. टक्कल पडलं होतं? बरोबर. चष्मा होता? बरोबर. असा असा होता, जाड होता? बरोबर. बरोबर आहे. तो सांगणार, भाऊ आहे सख्खा. परवाच भांडणं झाली आहेत, वाटण्या झाल्या आहेत, कशाला चांगलं बोलतील? मी सांगतो तुम्हाला, द्या. काय ते म्हणतील ते कबूल करा, बघू नका. मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, 4 पैसे तुम्ही खर्च करणारच आहात ना, ते थोडं जास्त म्हणतील, करा. जे म्हणतील ते द्या, पण मुलगी त्या घरात पडली पाहिजे असं बघा. कुठे राहतात? 2 गल्ल्या सोडून डावीकडे. बरं, निघाला. गेला पुढे, 2 गल्ल्या ओलांडून पुढे आला, पण डावीकडेही अनेक घरं दिसायला लागली. तिथं एक गृहस्थ भेटले. त्यांना विचारलं, अमका अमका माणूस कशा करता? मुलगी आहे, त्या घरात मुलाला द्यावी अशी इच्छा आहे. म्हटलं, कशाला धोंडा पाडून घेताय पायावर? दुसरी स्थळं काही संपली काही जगातली? परदेशात पाठवा कुठेतरी, पण इथं या गावात, ह्यांच्या घरात नाही, या गावातच देऊ नका का? अहो काय माणसं आहेत काय, राक्षस बरे. काय वेडवाकडे काहीतरी करतात. आत्तापर्यंत मुलाचं लग्न जमलं नाही का म्हणून विचारा. म्हणलं का? वाटेल तशा मागण्या करतात. हेच पाहिजे, तेच पाहिजे, तेच पाहिजे, अमुकच पाहिजे, असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, आमचाच मानपान, हेच आमचं, तेच तुमचं. काही देऊ नका मुलगी. काळ कुठे आहे, आपण कुठे चाललो आहे, काय मागण्या करतात, काय विचार आहे की नाही. तो म्हणाला, आत्ता एक गृहस्थ भेटले होते. म्हणले, उंच होते? होते. असे होते. काय म्हणाले? ते म्हणाले, त्या घरात मुलगी दिलीच पाहिजे, काय वाटेल ते कबूल करा, ते म्हणतील ते द्या. बरोबर आहे. काय झालं आहे, त्या घरच्या लोकांनी याच्याकडून कर्ज घेतलं आहे. आता त्यांच्याकडे पैसे नाहीत. आता लग्न झालं, काहीतरी मागणी केली तर मुलीकडून काही हुंडा येईल आणि ह्यांचे पैसे देता येतील, म्हणून हे भेटेल त्याला सांगतात त्या घरात मुलगी द्या. अजिबात देऊ नका. मला आता लांबवायचं नाही, हे काय रात्रभर चालू राहील, तो काही मुद्दा नाही. या सगळ्यातून मला सांगायचं आहे काय, की नंतर झालेल्या ज्ञानाने पहिल्या झालेल्या ज्ञानाला बाधित केलं की नाही? त्या ज्ञानाविषयी माणसाच्या मनात किंतु निर्माण झाला ना, त्या ज्ञानाच्या सत्यत्वाचा निश्चय राहिला नाही ना. मग जे ज्ञान बाधित झालं, ज्या ज्ञानाचा निश्चयच टिकला नाही, याचा अर्थ ते ज्ञान नित्यत्वानं राहिलं नाही. आणि अनित्य ज्ञान असेल तर त्या ज्ञानाला स्वरूप ज्ञान म्हणता येत नाही. म्हणून उत्तरोत्तर ज्ञानानं बाधित होणाऱ्या ज्ञानाला वृत्तीज्ञान म्हणतात. हा एक विचार आहे. हे झालं वृत्तीज्ञान. वृत्तीज्ञान काय करतं? परमात्मा, आता आणखीन एक लक्षण शेवटचं,
परमात्मा सोडून बाकी सगळी ज्ञान ज्याच्याने होतात त्याला वृत्तिज्ञान म्हणा. सगळ्यात सोपं लक्षण. परमात्मा सोडून बाकी जी ज्ञान ज्या ज्ञानानं होतात त्याला वृत्तिज्ञान असं म्हणतात. आणि परमात्म्याचंच ज्ञान ज्याच्यानं होतं त्याला स्वरूप ज्ञान असं म्हणतात. गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या ही शांकरी. आता हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? स्वरूप ज्ञान, ज्याच्याने परमात्मा प्राप्त होतो, कळतो, दिसतो, प्राप्त होतो, स्वरूपतः प्राप्ती होते. असं जे ज्ञान आहे ते ज्ञान गुरुच्या रूपानं प्रकट झालेलं आहे आणि त्या ज्ञानालाच गुरु असं म्हणतात. गुरुहु इति आख्यया लोके. या लोकामध्ये त्या ज्ञानाला गुरु असं म्हणतात कारण ते ज्ञान अबाधित आहे. गुरु ही व्यक्ती नाही आहे, गुरु हे तत्व आहे. त्यामुळं तत्वाची अबाधितता हे त्याचं व्यावर्तकत्व होतं. लक्षात घ्या, हे त्याचं वैलक्षण्य होतं. कारण का? काळ बदलला असेल, युग बदललं असेल, लाखो वर्ष गेली असतील, करोडो वर्ष झाली असतील, आपण काही सत्ययुगातून कलियुगापर्यंत आलेलो असू, कलियुगातून आता पुढे आपण जाऊ, त्याच्या पुढे जाऊ 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 करोडो वर्ष होतील, अमुक होईल, तमुक होईल, जग बदलेल, विज्ञाननिष्ठ जग व्हायला लागेल, माणसाच्या जीवनशैलीत बदल होतील, माणसाच्या सामान्यतः विचारशैलीत बदल होतील, माणसाच्या जगण्याचे नियम साधारण बदलून जातील. ही सगळी परिवर्तनं या पृथ्वीमध्ये आणि पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या जीवमात्रांमध्ये होतील. पण कितीही बदल जीवाच्या जीवनामध्ये झाले तरी ब्रह्मज्ञान गुरुकृपेनंच होतं हा सिद्धांत कधीही बदलत नाही, कधीच नाही. आणि गुरुकृपेनंच ब्रह्मज्ञान होतं हा नियम ज्या अर्थी बदलत नाही त्या अर्थी काळ कोणताही असेल, करोडो वर्ष झालेले असतील तरी गुरु ही संकल्पनाही कधी बदलत नाही. म्हणून गुरुला साक्षात शांकरी विद्या असं म्हणतात, कारण नित्यत्व हा त्याचा धर्म आहे. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम हे ज्ञानोबाऱ्यांनी हे भगवंतांनी बोलून दाखवलं. नित्यत्व, नित्यत्व म्हणजे काय आहे? त्याच्यामध्ये स्थित्यंतर नाही आहे. फलाचा विचार करताना आपल्याला हा विचार करावा लागेल. बाकीची ज्ञानं वृत्ती ज्ञान आहेत, ती आम्हाला स्वर्गाचं, ब्रह्मलोकाचं, अमक्याचं तमक्याचं ज्ञान करून देतील, आम्हाला विषयाचा बोध करून देतील. पण विषयाचा बोध करून देताना तो विषय स्वभिन्न आहे ही जाणीव नष्ट करत नाहीत, ही जाणीव नष्ट होत नाही. विषय विषय म्हणून दिसेल आणि त्या विषयाला जाणणारा मी कोणीतरी ज्ञाता आहे हाही विषय अबाधित राहील. आणि ज्ञाता आणि विषय या दोघांमधल्या भेदासह ज्ञात्याला विषयाचा बोध करून देणारं ज्ञान राहील, ते वृत्तिज्ञानच राहील. जोपर्यंत ते ज्ञान त्या ज्ञात्याला ज्ञेय पदार्थाचं स्वरूप हे स्वस्वरूप आहे असं जाणवून देत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाला स्वरूप ज्ञान म्हणता येत नाही. आणि गुरु आम्हाला असं ज्ञान देतात की ज्या विषयाकडे आम्ही पाहू तो विषय आम्हाला आमचं स्वरूप वाटायला लावेल. असंच ज्ञान आम्हाला होत असेल तर ते ज्ञान हे गुरुच्या रूपानं प्रकट होतं. म्हणजे गुरु आम्हाला ज्ञान देत नाहीत, गुरु आम्हाला प्राप्त होणं हेच ब्रह्मज्ञान आहे. भूमिका काय आहे हे आपण बघा. साक्षात विद्या ही शांकरी या दृष्टीने त्याचा विचार जर केला तर हे आहे. म्हणून ज्ञानोबाऱ्यांनी तिये वाचोनी आने भवस्वर्गात, तिच्याशिवाय जे ज्ञान आहेत, कोणत्या ज्ञानाशिवाय? परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव तिये वाचोनी आने. तिला सोडून जे बाकीची ज्ञान आहेत, ब्रह्मज्ञानाला सोडून जी बाकीची ज्ञान आहेत त्याला जगात वृत्तिज्ञान म्हणतात. पण वृत्तिज्ञानाला ज्ञान म्हणणं गौणार्थानी आहे, ते मुख्यार्थानी नव्हे. त्यामुळं त्याला वृत्तिज्ञान जरी म्हटलेलं असलं तरी त्याला अज्ञानच म्हणायचं आहे. कारण जगतामध्ये दोनच प्रकार आहेत ज्ञानाचे, एक ज्ञान आणि दुसरा अज्ञान. अज्ञान हा सुद्धा ज्ञानाचाच प्रकार आहे. ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान आहे असं नाही आहे. कारण ज्ञानाचा कधीच अभाव नसतो. कारण जे तत्व आहे आणि जे नित्य आहे त्याचा अभाव आम्हाला कोणत्याच अर्थाने सिद्ध करता येत नाही. हां, जगाचा अभाव आम्हाला मानता येईल, जगाचा अभाव मानता येईल. एखादं मडकं मातीपासून बनलं आणि मडकं फुटलं तर फुटलेल्या मडक्याचा प्रध्वंसाभाव आम्हाला मानता येईल.
मडकं निर्माण होण्याच्या पूर्वी त्या मडक्याचा प्रागभाव आम्हाला मानता येईल, पण प्रागभाव माना अथवा प्रध्वंसाभाव माना, आम्हाला मातीचा अभाव कधीही मानता येणार नाही, कारण माती हे त्या मडक्याच्या सापेक्षत्वानं नित्यतत्व आहे, कारण ते त्याचं कारण आहे. लक्षात घ्या. या दृष्टीने आता हा विषय पुष्कळ मोठा आहे, आपण उद्या त्याची चर्चा करूया. तुमच्या सहनशक्तीला माझा नमस्कारच आहे हो. मी अजूनही उद्या म्हणतोय तुम्ही हो म्हणताय, कमाल आहे. असू द्या. पण तिये वाचोनी आने भवस्वर्गादी ज्ञाने, ते अज्ञान. भवस्वर्गादी ज्ञान हे वृत्तीज्ञान आहे, पण वृत्तीज्ञानाला ज्ञान म्हणूच नका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे ते अज्ञानच आहे, ज्ञानाचा अभाव नाही आहे, कारण ज्ञानाचा अभाव असणंच शक्य नाही. सांगतो अजून 1-2 मिनिट द्या. मी जर म्हणलं ज्ञानाचा अभाव आहे, कसा करणार सिद्ध? कसा करणार? ज्ञानाचा अभाव, ज्ञानाचं नसणं कसं मानणार तुम्ही? मी जर तुम्हाला म्हणलं की ज्ञान नाही, तर प्रश्न असा आहे की ज्ञानाचा अभाव आहे हे कुणाला तरी कळलं पाहिजे, तरच तो सांगेल की नाही. ज्ञानाचा अभाव आहे हे कुणाला तरी कळलं पाहिजे की नाही? कळलं पाहिजे. मग ज्याला ज्ञानाचा अभाव आहे हे कळलं, त्याला ज्ञानाच्या अभावाचं ज्ञान झालं की नाही? मग ज्ञानाचा अभाव कुठे आहे? ज्ञानाचा अभाव कुठे आहे? ज्ञानाच्या अभावाचंही ज्ञान असावं लागतं, तर ज्ञानाचा अभाव सिद्ध होईल की नाही? मग ज्ञानाचा अभाव आहे याचं ज्ञान होणं म्हणजेच ज्ञानाची नित्यता आहे ना. मग ज्ञानाचा अभाव कसा मानणार तुम्ही? ज्ञान नसणं हे कसं मानणार? कोणत्या आधारावर मानणार? असं होत नाही. ज्ञानाचा अभाव नसतो. मग अज्ञान म्हणजे काय? विपरीत रूपाचं चुकीचं झालेलं जे ज्ञान असतं ना, त्याला अज्ञान म्हणतात. अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव नसतो, विपरीत रूपाचं जे ज्ञान आहे, वस्तू वस्तू म्हणून न दिसता अन्य रूपानं तिची प्रतीती येणं, अन्य रूपानं ते कळणं. अन्यत्र अन्य, आता हे अध्यास भाषाला ते जाऊ द्या, आपल्याला आत्ता तिकडं जायचं नाही, नंतर कधीतरी त्याचा विचार. आपल्याला अनुभवामृतच आहे. आता हे सगळं येणार आहे, सगळं येणार आहे. काय किती सांगितलं तरी कमी आहे. तर या दृष्टीने आपण पहा. त्यामुळे ज्ञानाचा अभाव नाही, ज्ञानाचं नित्यत्व आहे. 2च प्रकार. वृत्तीज्ञान हे मध्ये जरी आलेलं असलं तरी अज्ञान, वृत्तीज्ञान आणि स्वरूपज्ञान किंवा ब्रह्मज्ञान असा जरी आपण प्रवासात काय आहे, एक अज्ञान आहे, एक परोक्ष ज्ञान आहे, किंवा अज्ञान आहे, एक परोक्ष ज्ञान आहे. परोक्ष ज्ञानानंतर एक अपरोक्ष ज्ञान आहे, आणि अपरोक्ष ज्ञानानंतर एक ज्ञान येतं, त्याला साक्षात अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. असे 4 प्रकार आहेत या ज्ञानाच्या संबंधानं. वेदांताच्या अनुषंगानं जर गेलो तर समजायला सोपं व्हावं म्हणून, नाही तर 2च, ज्ञान आणि अज्ञान. त्याच्यातही अज्ञानाचा भाव नसतोच, आहे ते फक्त ज्ञानच आहे, पण विपरीत रूपानं येतं म्हणून त्याला अज्ञान म्हणायचं आहे. आणि ती विपरीत रूपता ही त्या ज्ञानाच्या संबंधानं नसते. आम्ही स्वतःला कल्पनेनं ज्ञाता मानतो म्हणून ते विपरीत होतं, नाहीतर त्याला विपरीतता नाहीच आहे. हे अजून अवघड आहे. पण या सगळ्याचा विचार केला तर एक अज्ञान आहे म्हणजे चुकीचं ज्ञान आहे, एक परोक्ष ज्ञान आहे. परोक्ष म्हणजे समोर नसताना होणारं ज्ञान, वस्तू समोर नाही आहे, आपण त्याला व्यवहारात अपरोक्ष म्हणून चुकीचा शब्द वापरतो. माझ्या अपरोक्षत्वात नाही, अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष आणि परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष, असे शब्दाचे अर्थ आहेत. आपण काय म्हणतो, माझ्या अपरोक्ष काय झालं कुणाला? मग तू तिथं असताना काय डोळे बंद करून बसला होतास काय? माझ्या अपरोक्ष म्हणजे, अरे अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष, अपरोक्ष म्हणजे डोळ्यासमोर, असा शब्दाचा अर्थ आहे. माझ्या परोक्ष काय झालं मला माहिती नाही असं माणसाने म्हणावं, ही योग्य शब्द योजना झाली. माझ्या अपरोक्ष म्हणू नये, माझ्या परोक्ष म्हणा. परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष आणि अपरोक्ष शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्ष. तर आता हे एक परोक्ष ज्ञान आहे म्हणजे अप्रत्यक्ष ज्ञान आहे. चौकामध्ये काहीतरी भांडण झालं, हे मला इथं बसून कुणी सांगत असेल तर मी चौकात गेलो नाही, पण चौकातल्या भांडणाचा जो मला बोध झाला त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. एक अपरोक्ष ज्ञान आहे म्हणजे मी चौकात असताना भांडण डोळ्यांनी पाहिलं, अपरोक्षत्व, प्रत्यक्षत्व. आणि याच्या पलीकडे जाऊन एक आहे, त्याला साक्षात अपरोक्षत्व म्हणतात. कारण परोक्षत्वाला सुद्धा इंद्रिय माध्यम आहे,
इंद्रिय माध्यम नसताना होणारं जे ज्ञान आहे ते साक्षात अपरोक्षत्व आहे. आणि साक्षात अपरोक्षत्व हे फक्त ब्रह्मज्ञानालाच लागू पडतं. त्याच्यामुळे साक्षात विद्या ही शांकरी हे गुरुच्या संबंधानं वापरले गेलेले शब्द आहेत. त्यामुळं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे गुरु साक्षात अपरोक्षत्व आहेत. का बाबा अपरोक्ष आहेत? का बाबा? कारण विषयतः ते स्वतः ब्रह्म आहेत आणि ब्रह्मविद्या म्हणजेच ब्रह्म आहे. हे विषयतः श्रेष्ठत्व झालं. आता प्रमाणतः आणि फलतः या दोन्हीचा विचार आपल्याला थोडासा करायचा आहे आणि या श्लोकाचा उर्वरित विचार करून पुढच्या श्लोकाकडे प्रवृत्त व्हायचं आहे. त्याचा विचार आपण उद्या संध्याकाळी करू. संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये. आज यायला मला थोडासा उशीर झाला, पण उद्या वेळेवर आपण इथे पोचू. त्यावेळेला या विषयाचा पुन्हा थोडासा विचार करू. आत्तापुरते इथे थांबू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल.